Hello student, how are you? I hope all of you are fit and fine. Well, my name is Zamdhade RJ, assistant teacher in Yeshwant Mahavidyalaya at Nanded. My subject is chemistry and today we start the first chapter of 12th class chemistry, that is solid state. If you see the first page of this chapter, there is one questions about recalling of previous knowledge. Let us see these questions. So in this case, the first questions is that what are the three most common state of matter? Student, 11th ला आपण मॅटर म्हणजे काय आणि त्याच्या कॉमन स्टेट किती आहेत आणि कोणते आहेत त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. तर मॅटर म्हणजे काय याची डेफिनेशन सुरुवातीला आपण बघू. मॅटर मीन्स एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस आर कॉल्ड ॲज मॅटर्स. आता मॅटरचे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला देता येतील, जसं की टेबल आहे, चेअर आहे, फॅन आहे, मी आहे, तुम्ही आहे, वॉटर आहे, पेन आहे, बुक आहे, एट्सेट्रा. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मॅटर्स. आणि पुढं विचारलेलं आहे की मॅटरच्या कॉमन स्टेट कोणत्या आहेत. सो ऑलरेडी वी नो दॅट द मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट, दॅट इज द सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट अँड गॅसेस स्टेट. ह्या त्याच्या कॉमन स्टेट आहेत, जो की नेचरमध्ये तो या 3 स्टेटमध्ये एक्झिस्ट करतो. तर पुढचा प्रश्न आहे, हाऊ डज सॉलिड स्टेट डिफर फ्रॉम द अदर 2 स्टेट्स. आणि त्यांनी काही फॅक्टर्स इथं दिलेले आहेत, जसं की व्हॉल्यूम आहे, शेप आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर आहे, इफेक्ट ऑफ प्रेशर आहे, मोशन ऑफ पार्टिकल आहे आणि इंटर पार्टिकल फोर्सेस आहेत. तर या ज्या सॉलिडच्या प्रॉपर्टीज आहेत त्या लिक्विड आणि गॅसेससोबत कम्पेअर करायला सांगलेलं आहे. तर त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. मी ऑलरेडी टेबल तयार केलेलं आहे या पद्धतीनं, हे तुम्ही बघू शकता. या टेबलमध्ये 4 कॉलम आहेत. पहिल्या कॉलममध्ये फॅक्टर्स लिहिलेले आहेत, दुसऱ्या कॉलममध्ये सॉलिड आहे, तिसऱ्या कॉलममध्ये लिक्विड आहे आणि चौथ्यामध्ये गॅस आहे. तर पहिलं फॅक्टर आपण इथं बघू, शेप अँड व्हॉल्यूम. मी हे 2 फॅक्टर एकत्र घेतलेले आहेत. तर सॉलिडचा शेप आणि व्हॉल्यूम कसा असतो आपल्याला माहिती आहे. कसा असतो, सॉलिड्स हॅव डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. सॉलिडचा शेप आणि व्हॉल्यूम हा कधीही चेंज होत नाही. जसं की चॉकपीस घ्या, पेन घ्या, त्याचा शेप जो आहे तोच शेप राहतो. त्याचं जे व्हॉल्यूम असतं म्हणजे तो जो स्पेस ऑक्युपाय करतो ते व्हॉल्यूमसुद्धा त्यांचं फिक्स असतं. सो देअरफॉर द सॉलिड्स हॅव डेफिनेट ऑर फिक्स्ड शेप अँड व्हॉल्यूम. ओके. आणि इन केस ऑफ लिक्विड, लिक्विडमध्ये मात्र लिक्विडचं व्हॉल्यूम हे फिक्स असतं, मात्र त्यांचा शेप हा फिक्स नसतो. दे टेक द शेप ऑफ कंटेनर. फॉर एक्झाम्पल, suppose I have taken 1 liter water in bottle, that time the liquid takes the shape of bottle. आणि तेच जर मी वॉटर एखाद्या पातेल्यामध्ये घेतलं तर त्याचं व्हॉल्यूम तर फिक्स राहील, ते 100 mlच राहील किंवा 1 लिटरच राहील, मात्र त्याचा शेप काय होईल, तो चेंज होईल. सो लिक्विड्स हॅव फिक्स्ड व्हॉल्यूम बट टेक द शेप ऑफ कंटेनर. क्लिअर. इन केस ऑफ गॅस, गॅसमध्ये गॅसचा शेपसुद्धा फिक्स्ड नसतो आणि त्याचं व्हॉल्यूमसुद्धा फिक्स नसतं. दे टेक द बोथ शेप अँड व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. आता सपोज एखाद्या बॉटलमध्ये आपण गॅस घेतला आणि तो पॅक केला तर तो त्या बॉटलचा शेप आणि व्हॉल्यूम अक्वायर करेल, आणि तोच गॅस जर आपण एखाद्या कंटेनरमध्ये घेतला आणि त्याला पॅक केलं तर तो गॅस त्या कंटेनरचा शेप आणि व्हॉल्यूम अक्वायर करेल. ठीक आहे. म्हणजेच की गॅसचा शेप आणि व्हॉल्यूम हे दोन्ही फॅक्टर फिक्स नसतात, डेफिनेट नसतात. हा पहिला फॅक्टर झाला. आता दुसरा फॅक्टर आपण बघू, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. तर याच्यामध्ये टेम्परेचर जर सॉलिड, लिक्विड, गॅसला दिलं तर त्याच्या व्हॉल्यूममध्ये काय परिणाम होतो किंवा काय बदल होतो हे इथं एक्सपेक्टेड आहे. त्या पद्धतीनं हे विचारलेलं आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. तर याच्यामध्ये सॉलिडमध्ये स्लाइड चेंज ऑकर्स इन व्हॉल्यूम. इफ वी हीट सॉलिड देन द स्लाइड चेंज ऑकर्स इन व्हॉल्यूम, while in case of liquid moderate change occurs in volume.
while in case of gas the highly change occurs in volume. हे लक्षात ठेवा. तिसरा फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ प्रेशर. जर आपण सॉलिडला प्रेस केलं तर तो कॉम्प्रेस होईल का? होणार नाही. का होणार नाही? बिकॉज द पार्टिकल प्रेझेंट इन केस ऑफ सॉलिड दे हॅव व्हेरी स्मॉल इंटरमोलिक्युलर डिस्टन्स आणि त्याच्यामुळे ते प्रेस होत नाहीत, कंप्रेस होत नाही. सपोज मी एक चॉक पीस घेतला आणि त्याला प्रेस करण्याचा प्रयत्न केला तर तो प्रेस होईल का? होणार नाही. कारण की त्याच्यामध्ये जे पार्टिकल आहे, ज्या पार्टिकलपासून तो बनलेला आहे, त्यांच्यामध्ये जे इंटरमोलिक्युलर डिस्टन्स असतं ते फार कमी असतं, फार स्मॉल असतं आणि त्याच्यामुळे तो कंप्रेस होऊ शकत नाही किंवा होणार नाही. सो दॅट्स वाय द सॉलिड्स हॅव व्हेरी लो कंप्रेसिबिलिटी. रिमेंबर दिस. सॉलिड्स हॅव व्हेरी लो कंप्रेसिबिलिटी while liquids have low compressibility as compared to solid. लिक्विडमध्ये सुद्धा पार्टिकलची अरेंजमेंट ही क्लोज टू इच अदर असते, मात्र दे कॅन लो कंप्रेसिबल ॲज कम्पेअर टू सॉलिड. while in case of gases are highly compressible. गॅसेस हे हायली कंप्रेसिबल असतात. फॉर एक्झाम्पल, आपण आपल्या घरी एक कुकिंग गॅस जो वापरतो सिलेंडरमध्ये, तर त्या सिलेंडरमध्ये 14 किंवा 15-16 लिटरचा गॅस कंप्रेस केलेला असतो. आपल्याला हे एक्झाम्पल माहीत आहे की, आणि तो गॅस आपण कुकिंग गॅस म्हणून त्याचा वापर करतो. सो दिस गॅस आर हायली कंप्रेसिबल. त्याला आपण एका छोट्या सिलेंडरमध्ये सुद्धा कंप्रेस करू शकतो. सो क्लिअर. नाऊ द नेक्स्ट फॅक्टर इज मोशन ऑफ पार्टिकल. आता सॉलिडमध्ये पार्टिकलचं मोशन होतं का? होत नाही. आता समजा माझ्याकडे चॉक पीस आहे आणि त्याच्यातला एक पार्टिकल निघून दुसरीकडं टेबलवर जाऊन एखाद्या बसला, असं काही होतं का? नाही, होत नाही असं. कारण की इन केस ऑफ सॉलिड पार्टिकल्स कांट मूव, while in case of liquids particles move for a small distance within the liquid. त्यांच्यामध्ये पार्टिकलचं थोडंफार मोशन होतं, मात्र ते कसं असतं? विदिन द लिक्विडमध्ये असतं. सो द पार्टिकल्स कॅन मूव इन केस ऑफ लिक्विड फॉर अ स्मॉल डिस्टन्स विदिन द लिक्विड. इन केस ऑफ गॅसेस पार्टिकल्स कॅन मूव रँडमली. याच्यामध्ये पार्टिकलचं मोशन हाय असतं आणि ते रँडमली मोशनमध्ये असतात. ओके. नाऊ द नेक्स्ट फॅक्टर इज इंटर पार्टिकल फोर्सेस. आता सॉलिडमध्ये जे इंटर पार्टिकल फोर्सेस म्हणजे इंटर मोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल कसा असतो? व्हेरी स्ट्रॉंग असतो. त्याच्यामुळं त्यांचं शेप आणि व्हॉल्यूम हे काय असतं? फिक्स असतं. while in case of liquid the intermolecular force of attraction is moderate, and in case of gases the intermolecular force of attraction is very very weak. That's why they move randomly. So clear this. तर आज आपण इथे थांबू. चॅप्टरचा जो पुढचा पार्ट आहे दॅट इज इंट्रोडक्टरी पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.